नमस्कार, मी स्नेहा पोटे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो आता माहिती आहे किती वाजले? आता वाजलेले आहेत 9:45। उठले, आधी जो आपला मिनी ब्लॉग असतो तो अपलोड केला आणि आत्ता ब्रेकफास्ट करते आहे। कारण सांगते, कालची नागपंचमी झाली। खरं तर सकाळी आरोहीला सुट्टी होती, पण पिहूची स्कूल, आरोहीच्या पप्पांचं सकाळचं ऑफिस, मग त्यामुळे झालं कसं की सण जाऊ दे, आपण सायंकाळी करू, म्हणजे सर्वजण सोबत असताना टिफिनवरती भजे वगैरे सर्व थंड होऊन जातात, तर म्हटलं नको, असं झालं। आणि सायंकाळीही तसंच, म्हणजे माझं चालू होतं करू का नको, कारण सायंकाळचं ऑइली खायला ना नाही आवडत मला, म्हणजे असं वाटतं नको जाऊ देत। आणि पुऱ्या करायच्या, मग त्यासोबत मसाल्याची भाजी तर मी करणारच नव्हती, म्हणजे सांगितलंच होतं मी तसं त्यांना, मसाले नको। सो असं सर्व जे आहे आमचं चाललं होतं। तरी मग आरुची पप्पा बोलले, काय सण आहे आणि तू मुलांना तशी ठेवते का? म्हटलं पाहिजे कधी कधी असं वाटते कोणत्या जमान्यातला हा माणूस आहे, म्हणजे प्रत्येक सणाचा स्वयंपाक झालाच पाहिजे। आदल्या दिवशी का भजे वडे खाऊन झालेले असत ना तरीही पाहिजे। सो म्हटलं ठीक आहे, करते। मग पुऱ्या केल्या आणि जसं मी तुमच्यासोबत शेअरही केलं, मस्त भरली ढोबळी मिरची वगैरे केली होती। आणि गोडमध्ये तर माहिती आहे का, शिरा कोणीच आमच्याकडे खात नाही आणि आमच्याकडे बेसनाच्या लाडूंचा मान असतो। सो माझ्याकडे तूप नव्हतं, सो बेसनाचे लाडू आमच्याकडे पाकातले आवडत नाही, ते तुपात भाजून बेसन वगैरे तसं दूध आमच्या केलेले भरपूर आवडतात, तूपच नव्हतं, मग काय करणार, मग बेसनाचे लाडू केले नाही। सो असं झालं आमचं नागपंचमीचा सण। रात्री मग त्या ऑइली खाल्लं आणि काय झालं, आरोजी पप्पा 8-10 दिवसापासून चाललंय आपला कुठेतरी छोटीशी ट्रिप अरेंज करू। आणि माझं असं होतं की नको, आता ट्रिपला जायला नको, कारण तसंही वर्षभरात 2 ट्रिप आमच्या झालेल्या आहेत। क्रिसमसच्या सुट्टीतही गेलो होतो आम्ही उज्जैन ओंकारेश्वरला, त्यानंतर आता पुन्हा मुंबईची ट्रिप झाली, म्हटलं नकोच जाऊ, पण त्यांचं चाललं होतं, म्हटलं जाऊ, म्हणजे करूयात विचार। तेवढ्यात माझ्या मैत्रिणींचा फोन आला, तेही यांच्या समोरच, की जायचं का आपण? आणि मग तर साहेब तयारच झाले की आहे आपल्याला सुट्टी तर नाही तर जाऊया। त्यानंतर साहेब बाहेर गेले फिरायला, सो मित्र भेटले, मस्त गप्पा गोष्टी झाल्या। मग गाडी वगैरे पाहणं, आता स्वतःची गाडी नाही, भाड्याची करायची, सो बऱ्याचशा गोष्टी असतात। सो ते तिथं सर्व ते ठरवून आले रात्री घरी, म्हणजे त्यांना 10 वाजले यायला। आणि त्यानंतर आमचं डिस्कशन स्टार्ट झालं, असं करूया का, तसं करूया का, राहू देऊ का, असं तसं, त्या बऱ्याचशा गोष्टी। आणि त्यात माझं जागरण झालं, आणि माझं असं आहे रात्री थोडंही जागरण झालं की माझं डोकं दुखतं, मला मायग्रेनचा त्रास असल्यामुळे। सो ते आधी ऑइली खाल्लं गेलं, मग हे डिस्कशन, जागरण, त्यामुळे एक झोप छान झाली। आणि त्यानंतर जे मायग्रेनचा त्रास स्टार्ट झाला की काही असं सांगू, त्यामुळे ना सकाळी उठल्यावरही म्हणजे बऱ्यापैकी होता, सो मी लगेच मेडिसिन घेतली, कारण आपल्या बायकांना बिमार पडायची परमिशन नसते, किंवा बिमार पडलं तरी आपली कामं आपल्याला करावीच लागतात। मेडिसिन घेतली, मुलांचं सर्व व्यवस्थित केलं, सर्व झाकून ठेवलं, भांडी वगैरे घासले, कारण नंतर मला भांडी घासायचा भयंकर कंटाळा येतो, भांडी वगैरे घासले, गॅस चौटा सर्व आवरायचं बाकी आहे। मुलं गेल्यानंतर सरळ झोपी गेले। आत्ता उठले, छोटा मिनी ब्लॉग जो आहे तो अपलोड केला आणि म्हटलं चला आता जरा बरं वाटतं, ब्रेकफास्ट वगैरे बनवलेलं आहे, गरम करते। सो साहेबांचं आणखी स्टार्ट झालं की तुला आता बरं वाटतं? म्हटलं हो, तर चल मग अकोल्याला जाऊन येऊयात, कारण माझे दोन्ही मिक्सर बिघडलेले आहेत, म्हणजे एक मिक्सर आहे छान, पण त्याचे भांडे बिघडलेले आहेत। आता नाही म्हणते तर ते काम आणखी काही दिवसांवर लोटलं जातं। म्हटलं ठीक आहे, आता बरं वाटतंय जरा, आणखी एकदा मेडिसिन घेते आणि अकोल्याला जाते। कारण आपण मागे मी 2 दिवसाआधी पण जेव्हा अप्पे वगैरे केले होते ना, तेव्हा आपण अश्विनीकडचं जे आहे मिक्सर घेऊन आले होते, आणि मिक्सर म्हणजे भांडं, आणि चांगलं नाही वाटत आणि इंग्लिश कोणाला मागायला, माझीच मला लाज वाटते, म्हणून म्हटलं ठीक आहे जाऊयात आपण, स्वतः पटपट आवडते। आज ना ब्रेकफास्टसाठी उपमाच बनवला होता, सो तोच इथे मी गरम करते आहे। उपमा खाऊन झाल्यानंतर आधी मेहंदी भिजवायला घेतली। भरपूर दिवसापासून चाललं आहे माझं केसांना मेहंदी लावायचं, पण वेळ काही मिळतच नव्हता। असं म्हटल्यापेक्षा ना कंटाळा येत होता, आठवण राहत नव्हती, आता करते व नंतर करतेच्या नादात राहूनच गेलं। सो आज फायनली मेहंदी भिजवली, मार्केटमधनं आल्यावर म्हटलं लावून घेईल, आणि मेहंदी कशी भिजवते, काय भिजवते, यावर मी 1-2 व्हिडिओ केलेले आहे, त्यामुळे आज ते काही शेअर केलं नाही, कारण मला आता बरीच घाई आहे, बाहेर जायचं आहे। सो तो व्हिडिओ ना मी या व्हिडिओच्या शेवटी लावून देते, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल सो नक्की चेकआउट करा तो व्हिडिओ। आणि चला आता मी झालेली आहे रेडी, आणि आता आरोहीच्या पप्पांना जेवायला दिलं, सो पापड वगैरे मला भाजायचा होता। आणि चला आता चाललो आहे आम्ही मार्केटला। आणि बघा, म्हणजे इथे आरोहीचे पप्पा म्हणत होते लोक मार्केटमधनं येताना पिशव्या भरून आणतात, आणि आपण घरूनच पिशव्या घेऊन चाललो आहे। त्यांना असं काही न्यायचं असलं ना खरंच खूपच कंटाळा येतो।
आणि मार्केटमध्ये आल्यावर मिक्सर वगैरे दुरुस्त केल्यानंतर आरोहीचे पप्पा बोलले चल तुला काही शूज वगैरे घ्यायचे होतेत ना, आणि हे खरं तर सरप्राईज होतं माझ्यासाठी, कारण असं काहीच ठरलेलं नव्हतं आमचं. बरं चला काय काय घेतलं घरी जाऊन दाखवतेच तुम्हाला. सो आता आले मार्केटमधून घरी. मार्केटमध्ये खरं तर फक्त मिक्सर दुरुस्त करायला गेलो होतो आम्ही. म्हणजे असा विचार होता आमचा, दुरुस्त करणाऱ्याने जर म्हटलं की हो छान क्वालिटीचं आहे हे, आणखी म्हणजे टिकेल 3-4 वर्ष, तर आपण दुरुस्त करू, नाही तर सरळ भंगारमध्ये विकू दोन्ही मिक्सर आणि दुसरं मिक्सर घेऊन येऊ, असं काहीचं प्लॅनिंग करून गेलो होतो. पण ज्यांच्याकडे दाखवलं मी मिक्सर, तर ते बोलले जे माझं रेग्युलरचं मिक्सर आहे ते बजाजचं आहे आणि ते खूप छान कंडिशनमध्ये आहे, फक्त त्याचा भरपूर आवाज येत होता आणि त्याचे जे भांडे आहेत सर्व बिघडले होते. सो त्यांनी मिक्सर व्यवस्थित करून दिलं आणि भांडे बोलले हे दुरुस्त करून काहीही फायदा नाही, तुम्ही नवीनच घेऊन घ्या. सो नवीन जे मिक्सर आणलेलं आहे त्याचे भांडे होते ऑलरेडी. सो म्हटलं आधी ते यूज करून घेऊ. ते ना फार चांगली क्वालिटी नाही आहे त्याची, माहिती आहे, पण म्हटलं ठीक आहे ना, 2-2, 3-3 महिने जरी गेलं तरी चालतं, म्हणून यूज करायचं आणि फेकून द्यायचं, त्याला दुरुस्त बिरुस्त करत मला काहीही बसायचं नाही आहे. असा विचार करून जे आहे तेच मिक्सर पुन्हा जे आहे मी घरी घेऊन आलेली आहे. आणि काहीही गरज नसताना काहीच गरज नसताना बघा ही इतकी सर्व शॉपिंग करून आलेलो आहोत आम्ही. काय काय आणलं तुम्हाला दाखवते. आणि पूर्ण जी शॉपिंग आहे ती दिसतच आहे तुम्हाला, फक्त चप्पलांची झालेली आहे. सो पहिली चप्पल सो घरात घालायसाठी ना माझ्याकडे आहे तशी, पण ती ना जरा टाईट होते आणि टाईट असलं की कसं पटकन घालता काढता येत नाही. आणि घरात तुम्हाला माहिती आहे किती 10 कामं असतात, त्यात मग ते चपलीचं नकोच रडगाणं म्हणून ती मी वापरतच नाही. पण आता काय होत आहे, म्हणजे वातावरण बरंच थंड आहे आणि त्यामुळे टाईल्स ना खूप थंड्या पडतात आणि सकाळी 5:30 वाजतापासूनच आपलं रुटीन असतं, तर पायातून मुंग्या यायला लागतात. आणि जर म्हणजे सिझरियन असेल तर हे सर्व प्रॉब्लेम्स खूप जास्त होतात. म्हणजे तुमचं सिझरियन असेल तर तुम्ही हे सर्व रिलेट करू शकता. सो मग मी विचार केला की ठीक आहे आपण नवीन चप्पल घेऊन येऊ. विचार केला नाही, तिथे गेल्यावर आर्याचे पप्पा बोलले चल तुला हवी होती ना तर बघू. सो मग म्हटलं ठीक आहे बघूया. सो ही ऑर्थो केअरची जी आहे मी घरी घालण्यासाठी चप्पल घेऊन आलेली आहे. छान आहे क्वालिटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप सॉफ्ट आहे, भयंकर सॉफ्ट आहे आणि स्पेशल अशासाठीच आहे ही. म्हणजे जास्त वेळ आपण दिवसभर जरी चप्पल घालून राहिलो तरी आपले पाय दुखत नाही. ही चप्पल घेऊन आली आणि माझ्याकडनं सर्व चप्पलाच आहेत, सँडल म्हणून माझ्याकडे नव्हतीच. सो म्हणून जे आहे मी ही सँडल पण घेऊन आले. आणि सँडलचा कलर बघा किती क्यूट आहे, अगदी सिंपल आहे पण खूप मस्त रिच लुक येतोय आणि खूप सुंदर आहे. कलर वगैरे वगैरे सर्व नंतर जवळून दाखवते मी तुम्हाला कशी. आणि त्यानंतर हां हे तरी ठीक आहे, पण या ज्युतीची खरंच काहीच गरज नव्हती, पण आवडली मला, तिथे ठेवलेली होती आणि मस्त शाईन वगैरे आहे, यावरची डिझाईन वगैरे खूप छान आहे, सिम्पलमध्ये मस्त वाटली. सो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेलमध्ये होती, कारण याआधी पण ना एकदा मी आरोहीला शूज घ्यायला गेली होती तेव्हाही मला ही फार आवडली होती. पण तेव्हा त्यांनी काहीतरी 800च्या वर याची प्राईस सांगितली होती, पण आता ऑब्वियसली मान्सून सेल चालू आहेत. सो हाफ प्राईजमध्ये मला ही मिळालेली आहे. सो फायद्याची डील होती, मग कशी काय चुकवणार, म्हणून जे आहे ही घेऊन आले. आणि बस माझ्यासाठी हे 3 घेऊन आले. आणि आता मी इतकी शॉपिंग केल्यावर साईज तरी कशी मागे राहतील, म्हणून त्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी ही सँडल घेऊन आलेली आहे. आणि सो अशी जी आहे आमची छोटी मोठी शॉपिंग झालेली आहे. चला आता भरपूर कामं आवरायची आहे, सकाळी घाईघाईत गेली होती, आता अर्ध्या 1 तासात मुलंही येतील आणि काहीतरी त्यांना खाण्यासाठीही बनवते म्हटलं. आणि आणखी एक गोष्ट खरं सांगते, सकाळी इतकं डोकं दुखत होतं माझं. आणि त्यानंतर अकोल्याला गेलो, अकोल्यालाही होतंच ते थोडीशी कुणकुण, पण नंतर इतकी मस्त शॉपिंग झाली म्हटलं. आणि माहिती आहे का, मनासाठी शॉपिंग झालं ना तर अगदी मन असं प्रसन्न होतं, दुखणं सुखणं आपण सर्व विसरून जातो. तसं काहीसं माझ्यासोबत झालेलं आहे. घरी आली आणि मनासारखी शॉपिंग झाली की आणखी थकवा अजिबात येत नाही बरं का, त्यामुळे मस्त फ्रेश वाटत आहे. फक्त चेंज केलं बघा मी. आणि त्यानंतर बेडरूमच्या बॅल्कनीमध्ये गेली, जी आमची ड्राय बॅल्कनी आहे. तुम्हाला माहीतच आहे मी तिकडेच जे आहे फ्लॉवरिंग प्लांट ग्रो केलेले आहेत सध्या. आणि चला आता तुम्हाला हे घेऊन जाते. खरं तर माझ्यासाठी ही बिग सरप्राईज होतं, म्हणजे माहितीच होतं फुलं उमलणार आहेत, तर इतकी सुंदर उमलतील असं वाटलं नव्हतं. एक सोबत 2-2 फुलं उमललेली आहेत. सो चला बरं, ही सँडल जवळून दाखवायची होती तुम्हाला. बघा कलर किती गोड आहे आणि छान वेल्वेटचं आहे त्याचं काय म्हणतात त्याला ते. आणि या शूजमध्ये चमक इतकी सुंदर आहे. सो चला हे सर्व आता आवरून ठेवलं. आणि त्यानंतर आता बघा
म्हणजे एक मिक्सर एक्स्ट्राचं झालेलं आहे आणि किचनमध्ये मला गर्दीचं नको आहे. सो 2 दिवसापूर्वीच हे वरचं जे आहे कबर्डच्या वर बॉक्स ते क्लीन केलेत आणि त्याचा आत्ता फायदा झाला. म्हणजे बरीचशी जागा मी तिथे क्रिएट केली होती आणि त्याचा फायदा जो आहे मला आता होत आहे. चला मिक्सर वगैरे इथे ठेवते आणि इथे मला ज्युसर दिसलं. सो मला तर काही वाटत नाही हे युजफुल असेल म्हणून जे आहे म्हटलं चला आज ट्राय करून बघूयात. येता येता मोसंबी आणि डाळिंब वगैरे घेऊन आले होते. पण आधी बघा फायनली आलेत बाबा एकदाची फुलं. मला तर वाटलं फुलं येतात की नाही, कारण ज्या दिवशी मी प्लांट घेऊन आले ना तेव्हा याला एक मस्त फुल उमललेलं होतं. पण त्यानंतर त्याला एकही फुल आलं नाही आणि मी काय केलं 3-4 दिवस तर माझ्या गार्डनमध्ये त्या प्लांटला ठेवलं होतं. पण मला माहीत होतं की ते काही याला फ्लॉवर येणंच नाही, कारण तिथे फारच कमी ऊन येतं. पण या ड्राय बाल्कनीमध्ये बऱ्यापैकी ऊन येतं. सो मी त्याला इथे शिफ्ट केलं आणि म्हणजे सर्वच गोष्टी तुमच्यासोबत अशा शेअर केलेल्या आहेत. मी माती कशी बनवली, काय कसं. बघा आपण नर्सरीतनं जेव्हा प्लांट घेऊन येतो ना सुरुवातीला त्याला भरपूर फुलं येतात, म्हणजे किंवा आलेली असतात ऑलरेडी आणि ती पाहूनच आपण ते प्लांट घेत असतो. पण काय होतं आपण घरी आलं की त्या प्लांटला फुलं येणं हळूहळू बंद होऊन जातात. आणि त्याचं कारण म्हणजे नर्सरीवाले त्यांना इतकं काही खतं वगैरे टाकत असतात आणि घरी आणलं की आपण काय एकदा का कुंडीत लावलं की पुन्हा त्याला विसरूनच जातो. म्हणजे खतं पाणी वगैरे काही देत नाही. पण मी याची ना भरपूर काळजी घेतली. तेव्हा 1-2 कळ्या होत्या, पण काय झालं त्या गार्डनमध्ये ठेवल्यामुळे ना हळूहळू त्याही गळून पडल्यात आणि मग मी काळजीत पडले. म्हटलं बाई गं, इतक्या प्रेमाने मी हे प्लांट आणलं आणि पहिल्यांदा हिंमत केली फ्लॉवरिंग प्लांट विकत आणायची. हे जे जास्वंद आहे माझं जे रेग्युलरचं लाल फुलांचं किंवा सदाफुली आहे ते तर मी फक्त असंच काडी आणून टोचली आणि त्याचं मस्त असं झाड तयार झालं आणि फुलंही भरपूर देतं तुम्हाला माहीत आहे. पण इतक्यात जरा त्याची तब्येत बिघडलेली आहे म्हणून त्याला कमी फ्लॉवर्स येतात. पण येतील, त्याला हळूहळू येतील. पण या बाबतीत मी खरंच खूप चिंतेत होते. मी म्हटलं येते का नाही, पण मी ना भरपूर त्याची काळजी घेतली. जसं मी कालच्या व्हिडिओतही दाखवलं, छान कंपोस्ट तयार करून त्याला घातलं. पुन्हा NPK आहे माझ्याकडे ते टाकलं, DAP टाकलं आणि बऱ्यापैकी जी आहे त्याची काळजी घेतली आणि फायनली त्याचा जो आहे रिझल्टही मला भेटला. बघा इतकी सुंदर 2 फुलं उमलली आणि मला असं वाटत होतं कधी तुमच्यासोबत शेअर करते आणि कधी नाही. आणि तिसरी कळी पण उमलणारच होती बरं का. म्हणजे 3 कळ्या होत्या. मी सकाळी गेले ना तेव्हा याला 3 कळ्या होत्या. सो रिटर्न येऊन पाहते तर 2 फुलं मस्त उमललेली आहेत. पण तिसरी कळी ना अशी गळून पडली आणि याचं कारणही सांगते मी तुम्हाला. हे काम म्हणजे माझ्या पिहूचं असेल, कारण जेव्हापासून ह्या कड्या जरा म्हणजे दिसत होत्या ना उमलताना, सो तो 10 वेळा येऊन त्याला हात लावायचा आणि बहुतेक त्याने नख लावलं असावं म्हणून हे बघा इथनंच ही कळी कट झालेली आहे. नाहीतर हेही फुल आज तुम्हाला मस्त उमलताना दिसलं असतं आणि मला दिसू नये म्हणून त्याने ना हे फुल अगदी या कळी या प्लांटरच्या मागे लपवून ठेवलेली होती. पण चला 2 फ्लॉवर आले, त्यातही मी भरपूर आनंदी आहे. आणि तो आनंद माझा आणखी दुप्पट झाला. तो म्हणजे असा बघा, हे ज्युसर 13 वर्षापासून म्हणजे त्या कबर्डमध्येच पडून होतं आणि म्हटलं हे काही यूज येणार नाही म्हणून मी कधीच घेऊन आले नाही. पण त्या दिवशी आरोहीचे पप्पा बोलले चल ना घेऊन बघूयात तर चालतं की नाही, कारण त्यांना ना इतक्यात बरेच हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस वगैरे प्यायला आवडतात. सो ट्राय केलं आणि काय सांगू तुम्हाला, म्हणजे इतकं छान वर्क करतं आहे ते. मोसंबी अगदी टाकली तर सेकंदात त्याचं ज्यूस बाहेर आलं आणि खरंच म्हणजे एवढीशी गोष्ट आहे पण खरंच किती युजफुल आहे. अगदी इझिली जी आहे ज्यूस येत होतं आणि ते पाहून आरोही पण इतकी खुश झाली. म्हणजे आमच्याकडे पायनॅपल ज्यूस फार आवडतं, पण तेच मिक्सर लावा काढा नेहमी आम्ही कंटाळा करतो. पण चला आता एक कामाची गोष्ट घरात आलेली आहे, त्यामुळे आता नेहमी आमच्याकडे ज्यूस बनणार. आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला, सो आरोही मोबाईल घेऊन पळून गेली, कारण तिचा क्लास होता म्हणून पुढचं काही मी शूट केलं नाही. पण त्यानंतर मी 3 मोसंबीचं ज्यूस केलं, 3 अनारचं ज्यूस केलं आणि इतकं छान बनलं होतं की मला पस्तावा येत होता की मी आजपर्यंत का नाही हे ज्युसर घरी घेऊन आले म्हणून. बरं चला आता मी इथे सब्जाचं बी भिजायला घालते आहे. अधूनमधून पीत असते मी, नेहमी तुमच्यासोबत शेअरही करते. हेल्थसाठी खूप बेनिफिशियल आहे. पण इतक्या डिटॉक्स वॉटर वगैरे ते सर्व चाललं होतं. सो याला मात्र सुट्टी होती आणि तसंही हे म्हणजे भयंकर थंड असतं, त्यामुळे जरा टाळलेलं बरं या दिवसाचं. आणि त्यानंतर आता इथे मी रोस्ट करते आहे मखाना.
सो मखानानं बघा मी आधी असा फक्त भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर एका कढईमध्ये मस्त तूप टाकलं, त्यामध्ये तिखट, हळद, मीठ, जिरेपूड महत्त्वाचं आणि काळं मीठ आणि थोडासा चाट मसाला घालून अशा प्रकारे आणखी छान असं रोस्ट करून घेतलं. इतके चविष्ट लागतात तर यामुळे की कायच सांगू. माझ्या मुलांना असेच खायला आवडतात, त्यामुळे मी असे थोडे थोडे जे आहे रोस्ट करून ठेवत असते. त्यांना घरीही छोट्या मोठ्या भुकेसाठी कामात येतात आणि शाळेतही मग थोडेफार देता येतात. पण चला मुलांसाठी बनवलं आणि मी जास्त खाते आहे. आणि आज ना आता जसं सांगितलं मी ट्रिपचं ठरलं, मग सेल्फ पॅम्परिंग थोडं व्हायला पाहिजे नाही का. मी नेहमीच तुमच्यासोबत जे काही मी छोटे मोठे मिनी फेशियल म्हणा किंवा क्लीनअप म्हणा हे सर्व करते, घरच्या घरी शेअर करतच असते. सो आज फार असं काही क्लीनअप वगैरे करणार नाही आहे मी. फक्त जे आहे जे क्लिन्झिंग मिल्क असते त्यानं स्किन एकदा व्यवस्थित क्लीन करते आहे आणि त्यानंतर लावणार आहे माझा आवडीचं फेस पॅक. माहीत नाही मला हे पील ऑफ मास्क खूप जास्त आवडतं. आणि चला आता हे पील ऑफ मास्क सुकेस्तोवर जे आहे मला आणखी व्हॅक्स वगैरे करून घ्यायचं आहे. सो मी बघा हे हनी ग्लोरीचं जे गोल्ड व्हॅक्स आहे ते घेऊन आलेले आहे. ते 60ला पडलेलं आहे मला. सोबत हे काही क्लचर्स, बो वगैरे घेऊन आलेली होती, हे दाखवायचंच राहिलं होतं. आणि हे बेला विटाचं एक परफ्यूम हे घेऊन आले होते आणि हा डेट वुमन असं याचं नाव आहे. मी म्हणजे बऱ्याच दिवसाचा विचार करत होते, पण 4चंच पॅक मिळत होतं, पण आज हा सिंगल मिळाला आणि तोही ऑफरमध्ये होता. म्हटलं चला आज माझ्या खूपच फायद्याच्या डील झाल्यात बरं का. चला आता ना छान व्हॅक्स वगैरे करून घेते. आणि व्हॅक्स करण्याआधी जे आहे मी गाऊन वगैरे वेअर करून घेतलेला आहे, कारण ड्रेसच्या स्लीव्ज माझ्या सर्वच ड्रेसच्या स्लीव्ज मोठ्या आहेत आणि मग काही त्याने व्हॅक्स व्यवस्थित होत नाही. तुम्हाला जर व्हॅक्स जमत नसेल तर थोडं एक्सप्लेन करते बघा. हाताला आधी पावडर लावायची, त्यानंतर आपल्या हाताच्या केसांची ग्रोथ ज्या दिशेने आहे त्या दिशेने अशा प्रकारे जे आहे स्पॅच्युलाच्या मदतीने वॅक्स लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावर जी आपली पट्टी असते, तुम्ही जर विकतची यूज करत असाल तर ठीक, नाही तर घरी जीन्सची पण मस्त बनते आणि खरं तर त्यानेच हेअर्स व्यवस्थित रिमूव्ह होतात. सो ती लावायची, थोडंसं जे आहे हलक्या हाताने प्रेस करायचं आणि ज्या दिशेने आपल्या केसांची वाढ आहे त्याच्या विरुद्ध दिशेनं ती ओढायची. इतकं सोपी आहे. सुरुवातीला त्रास होतो, पण प्रॅक्टिसने आपण त्यात परफेक्ट होत जातो. मी तर घरीच व्हॅक्स करत असते आणि भरपूर माझे पैसे वाचतात त्यामुळे, आणि ऑब्व्हियसली वेळही वाचतो. आणि व्हॅक्स करायला सुरुवात केली, लक्षात आलं अरे आपल्याला मेहंदीही लावायची आहे. मग इथेच व्हॅक्स थांबवलं मी. आधी मेहंदी लावून घेतली आणि त्यानंतर व्हॅक्स केलं, कारण माहीत होतं व्हॅक्स करायला 1-1.5 तास लागणारच आहे आणि मेहंदीलाही जवळपास 3-1 तास मी ठेवतेच. म्हटलं आपले दोन्ही कामं एका वेळेत होऊन जातील. मेहंदी लावली आणि आता मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेली आहे. आता मॉइश्चरायझर वगैरे लावते आणि खरंच इतकी सॉफ्ट स्किन होते ना व्हॅक्स केल्यानंतर, म्हणजे स्वतःला खूप मस्त मस्त फील होतं. आणि चला आजच्या छान छान शॉपिंगसोबत या व्हॅक्सिंग टिप्ससोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय, टाटा.